हे बघा काहीतरी गैरसमज झालाय त्यांचा. एक मिनिट. डॅड, मी स्वतःहून मणीच्या खोलीत गेलो नव्हतो. मला मणीनं बोलवलं होतं त्याच्या खोलीत. हे ॲग्रीमेंटवर डिस्कस करण्यासाठी. हो ना मणी? ह्या ॲग्रीमेंटवर डिस्कस करण्यासाठी तूच बोलवलं होतंस ना मला? प्लीज तुझ्या आईला सांग, त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, मीच बोलवलं होतं त्याला. थँक्यू. आणि मॉम, का ह्या अशा शब्दात तू वॉर्डन मॅडमशी बोलते मला कळत नाही. सुजित, तुझ्या ह्या अशा बोलण्यानं त्यांना किती वाईट वाटण्याचा कधी विचार केलायस? वॉर्डन मॅम, मणी, मी तुम्हाला स्पष्ट विचारतोय, तुम्हाला आमच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क हवाय का? तसं असेल तर स्पष्ट सांगा प्लीज. प्लीज असे गप्प नका राहू. काहीतरी बोला, म्हणजे मॉमचा गैरसमज दूर होईल. नाही, इथे हक्काचा वगैरे काही विषय नाहीये. माझा गैरसमज झाला होता. आय एम सॉरी. मणी सर, हल्ली जेव्हा जेव्हा त्यांचा हक्काचा विषय येतो तेव्हा तेव्हा मणी सर गप्प बसतात. असं का करत असतील ते? ह्या ॲग्रीमेंटवर डिस्कस करण्यासाठी तूच बोलवलं होतंस ना मला? प्लीज तुझ्या आईला सांग, त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. मणी सर, तुम्ही तिकडनं असे निघून का आलात? सुजित सरांना उत्तर का नाही दिलं तुम्ही? का तुम्ही तुमचा हक्क नाही मागितला? आणि सुजित सर कुठल्या ॲग्रीमेंट बद्दल बोलत होते? मणी सर, तुम्ही काहीतरी लपवताय का माझ्यापासनं? मणी सर, गेले अनेक दिवस झाले मी बघतीये, जेव्हा जेव्हा ॲग्रीमेंटचा विषय निघतो तेव्हा तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता. मणी सर, काय झालंय नक्की? तुम्ही काय लपवताय माझ्यापासनं? एक मिनिट स्वानंदी, बघा, मी काही लपवत नाहीये. म्हणजे न सांगणं आणि लपवणं यात फरक असतो. सुजित ज्या ॲग्रीमेंट बद्दल बोलत होता ना, ते फॅक्टरी बद्दलच्या ॲग्रीमेंट बद्दल होता. आणि मीच सांगितलं होतं त्याला आपण भेटूयात, पण तो असा माझ्या माघारी आपल्या रूम मध्ये येईल असं वागेल, म्हणजे तुम्हाला हात वगैरे लावण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटलं होतं, म्हणून मला राग आला. बस, बाकी मी काही लपवलेलं नाहीये. काही लपवलेलं नाहीये. मणी सर, विषय आत्ताचा नाहीये. सकाळी जेव्हा सुजित सर आपल्या खोलीत आले होते, जेव्हा बाळाचे रिपोर्ट्स बघत होते, तेव्हाही तुम्ही अस्वस्थ झाला होता. मणी सर, मी गेल्या अनेक दिवसांपासून बघतीये. असं काय आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवताय? मी नाही लपवते स्वानंदी, सांगितलं मी तुम्हाला. नाही लपवतात ना तुम्ही माझ्यापासून काही?
मग आपल्या बाळाची शपथ घ्या. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही जे काय बोलताय ते खरं बोलताय. नंदी, मणी सर घ्या. अहो काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे म्हणजे? अहो तुम्ही खरं बोलताय ना, मग घ्या आपल्या बाळाची शपथ. घ्या. बस. काय चाललंय तुमचं दोघांचं? अरे आई बाबा होणं म्हणजे काय पोर खेळ वाटलं तुम्हाला? जे बाळ अजून जन्माला आलेलंच नाहीये त्याच्या शपथा घेतायत आणि घ्यायला सांगताय एकमेकांना. त्या निष्पाप जीवाला का तुमच्या वादामध्ये ओढताय? त्याचा काय दोष आहे? स्वानंदी, आई आहेस तू बाळाची आणि तू बाळाची शपथ घ्यायला लावतेस. काय चाललंय स्वानंदी? गेली कित्येक दिवसापासून तुझं सारखं आपलं एकच आहे, तुम्ही काहीतरी लपवताय काहीतरी लपवताय. तुला का असं वाटतं की आम्ही तुझ्यापासून काहीतरी लपवतोय? हे एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय. विश्वास आहे आमच्यावर? पटतंय तुला हे? मॅडम बस आता पण बिन काही नाही. माझ्यापासून सतत काहीतरी लपवताय, मला काही सांगत नाही, या विषयावर आता आपल्यामध्ये चर्चा नाही होणार. मॅडम अहो पण ते सुजित सर बस, म्हणजे माझंही ऐकणार नाहीस तू. आता पण नाही बिन नाही हे सगळं डोक्यातनं काढून टाक आणि जाऊन आराम कर. मला इतकं हेल्पलेस वाटतंय नाही आता. चांगला नवरा म्हणण्याचा प्रयत्न करतोय पण होऊ शकत नाही. सुजित माझ्या रूम मध्ये येतो, तो माझ्या बाळावर माझ्या बायकोवर हक्क सांगतोय, बायकोला स्पर्श करण्याची भाषा करतोय आणि मी काहीच करू शकत नाही. का तर त्या प्लेटलेट्स वाल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलोय. जर मी नवरा म्हणून स्वानंदीचं रक्षण करू शकत नाही तर मी उद्या चालून चांगला बाप तरी कसा होणार आहे? काय बोलतोयस म्हणे?